प्रतिवर्षाप्रमाणे चैत्रशुद्ध नवमीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र यांची जन्मतिथी अर्थात जयंती जय श्रीरामच्या घोषणा देत पुणे जिल्ह्यात रविवारी मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी विविध ठिकाणी रामनवमी साजरी करण्यात आली। धायरी येथील न्यू आर्या फाउंडेशन आणि वेंकटसाई होंडा यांच्यातर्फे अखिल नरवीर तानाजी मालुसरे पथ रामनवमी समितीतर्फे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीवर जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली। या मिरवणुकीत पुरुषांसह महिला लहान थोरांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला। जय श्रीरामाचा घोष आणि डीजेच्या तालावर जल्लोष करताना तरुणाई अशी भव्य मिरवणूक धायरी येथे संपन्न झाली। वेंकटसाई होंडाचे सर्वेसर्वा संतोष कदम यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी कर्मचारी वर्ग उपस्थित होता। त्याचबरोबर संयुक्त सिंहगड रोड श्रीरामनवमी उत्सव समिती यांच्यातर्फे रामनवमी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली। सकाळपासूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली। यात मनपा स्वच्छता रक्षकांकडून श्रीरामाचं पूजन करण्यात आलं। भजन सेवा, श्रीरामजन्म सोहळा, नगारा वादन, शस्त्र आणि शास्त्रपूजन, पारंपरिक मर्दानी खेळ दाखवण्यात आले। या कार्यक्रमास निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते महाआरती करून कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचे आयोजन पार्थ इंदलकर यांच्यातर्फे करण्यात आले होते। माझं नाव पार्थ गोपाळ इंदलकर आणि आपण आता उभ्यात संयुक्त सिंहगड रोड श्रीरामनवमी उत्सव समिती आयोजित भव्य रामनवमी उत्सवात आहोत। आता आपण यंदा 5वं वर्ष आहे रामनवमी उत्सवाचं। आज आपण केलेले उपक्रम म्हणजे सकाळची पहिली पूजा श्रीरामांची ही महानगरपालिकेच्या स्वच्छता रक्षकांकडून केलेली आहे आपण। त्यानंतर श्रीरामांचा जन्म हा पाळणा उत्सव आपण साजरा केलेला आहे। भजनी मंडळांनी भजन सेवा केलेली आहे। त्यानंतर पारंपरिक नगारावादन झालेलं आहे। शस्त्र आणि शास्त्रांचं पूजन आपण इथे केलेलं आहे। आपण दरवर्षीच जे भारत देशासाठी शहीद झालेले जवान असतील, त्यांचे कुटुंबीय किंवा जे आर्मी रिटायर्ड ऑफिसर असतील, पोलीस ऑफिसर असतील, अशा सर्व आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या लोकांकडून श्रीरामांची आपण आरती करत असतो। आणि मुलांमध्ये अध्यात्म आणि राष्ट्रप्रेम या दोन गोष्टी कशा रुजवता येईल यासाठी आपण वर्षभर काम करत असतो। तर दरवर्षी आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात रामनवमी उत्सव साजरा करत असतो आणि प्रभू श्रीरामांचा उत्सव साजरा करताना आपण त्यांच्या चरित्राकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। बाकी उत्सव ढोल ताशे डीजे डॉल्बी हे सगळं होतच राहील, पण प्रभू श्रीरामांचं चरित्र आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासारखं मर्यादा पुरुषोत्तम आपण व्हायला पाहिजे। आध्यात्मिक दृष्ट्या असो किंवा शारीरिक दृष्ट्या असो किंवा बौद्धिक दृष्ट्या असो आपण त्यांचं अनुसरण केलं पाहिजे। ते जसे आई वडिलांचा आदर करत होते, आपल्या पत्नीचा आदर करत होते, सर्व धर्माचा नियम पाळून त्यांनी त्यांचं आचरण केलं, त्यांचे विचार लक्षात घेऊन आपण पुढं आयुष्यात काम केलं पाहिजे। हेच या रामनवमीला